प्रशांत कोरटकरकडे असलेली रॉल्स रॉयस गाडी जप्त करायचं सीआयडीने ठरवलंय। प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशातील इंदौर भागात फरार असल्याची माहिती सीआयडीकडे आहे। प्रशांत कोरटकरकडे असलेली ही आलिशान रॉल्स रॉयस कार हजारो रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर असल्याचं कळतंय। मोतेवारला 2015 साली अटक झाल्यानंतर त्याच्या मालमत्ता आणि गाड्या जप्त झाल्या होत्या। मात्र आश्चर्य म्हणजे 7 ते 8 कोटी किंमत असलेली ही गाडी जप्त झाली नाही। मात्र ही गाडी कोणाला विकता येऊ नये म्हणून सीबीआयने ही गाडी ब्लॉक केली होती। तरीही गाडी प्रशांत कोरटकरकडे कशी आली असा प्रश्न आता आहे। सीआयडीने या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केलाय। काही पोलीस अधिकारी सुद्धा यामुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरकडील रॉल्स रॉयस ही आलिशान कार चिटफंड घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारची असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। ही रोल्स रॉयस कोणाची तर ही 4700 कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोतेवार याची WB02 AB0123 नावाची 10 कोटीची रोल्स रॉयस आहे। ही कोणाकडे? ही ईडी कडे आणि सीबीआय कडे। आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे त्याचा अर्थ हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।